हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, हल्ली तरी महाराष्ट्रात तरी आपलं महाराष्ट्र पुरोगामी म्हणतो आपण, सायंटिफिक आउटलुक म्हणतो. पण चाललंय वेगळं काहीतरी. असं का चाललेलं आहे? आता हे बुवाबाजी म्हणा किंवा मंत्रतंत्र म्हणा, हे सगळं हे खूप गाजते. आणि ह्याचे आहारी कोण जाते? स्त्रिया. हो, स्त्रिया आहारी जातात. का कारण हो? स्त्रियांना फसवणं सोपं आहे म्हणून? का त्या वीक आहेत म्हणून? किंवा स्त्रिया का फसल्या जातात? का त्यांना फसवलं जाते? हे खूप विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि कित्येक वेळेला आपण बघतो स्त्रियाच दुसरे स्त्रियांना फसवतात. स्वतःचा काहीतरी फायदा करून घ्यायचा असतो त्यांना. आणि हे सगळं घडत चाललेलं आहे. खूप खूप वाईट वाटते. ह्याला मेन कारण का माहित आहे का? स्त्रियांना एक इंडिव्हिज्युअल, एक व्यक्ती म्हणून अजूनही बरेच ठिकाणी बघितलं जात नाही. लोकांचं सोडा, स्त्रिया स्वतःकडे सुद्धा असं विचार करत नाहीत. मी काहीतरी करू शकते, मला समजते, तर मी स्ट्रॉंग आहे, मी फसली जाणार नाही, हे सगळं डोकं बंद ठेवून वागतात. आणि कित्येक वेळेला गोड बोललं की त्यांना वाटते हो खरं आहे, छान आहे. एका म्हणजे त्यांना घरात कोणी किंमत देत नाही. घरात असं नव्हे, कुठेही स्त्रियांना. त्यामुळे त्यांच्याशी कोणी असं प्रेमानं बोलत नाहीत, विश्वासानं बोलत नाहीत. त्यामुळे कोणतरी त्यांच्याशी अगदी गोड बोललं, छान बोललं की ह्यांना वाटते हे माझं उद्धार करायला आलेले आहेत म्हणून. आणि हळूहळू त्या फसल्या जातात की त्यांना तिथून पुढे बाहेर येताच येत नाही. आता परवा कोणतरी सांगत होतं की तरी स्त्रिया आजही महाराष्ट्रातनं गायब होतात. आणि त्यांचा कुठे पत्ता लागत नाही. कुठे पोलीस म्हणा, काही म्हणा. ह्याचा मेन कारण म्हणजे त्यांना इव्हन विमानातनं सुद्धा दुसरीकडे नेत नाहीत. रेल्वे, विमान असं घेऊन गेले की कुठे ना कुठेतरी सापडतील. बरेच वेळेला बोटीत घालून नेलं जाते म्हणे. हे परवा मी कोणतरी बोलताना ऐकलं असेल. त्यामुळे आणि नंतर पुढे त्यांचं काय होते देव जाणे. हे सगळ्यात ना बाहेर पडायचं असलं तर आपण स्त्रियांनी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. अहो, उगीच कोणावरही विश्वास ठेवू नका. फक्त तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा. आणि कुठलाही आपण करताना हे का करतो हा विचार करायला पाहिजे. वाय इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे हा वाय तुम्हाला एकदा कळला की आपोआप हाऊ हे आपल्याला सापडते. हे मी कशासाठी करते किंवा हे मला का करायला पाहिजे हे तुम्हाला निश्चित झालं की हो कसं करायचं
हे आपल्याला सापडते. काही अवघड नाहीये. त्यामुळे मला वाटते आपण जरा स्त्रियाही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. अगदी काय म्हणायचं, आम्हाला काही कळत नाही, आम्हाला कुठलं काही येते, असं आपण विचार करू नये. किंवा लोक काय म्हणतील, मी असं वागले तर लोक काय म्हणतील, असं पण विचार करू नये. आणि विश्वास स्वतःवर ठेवायचा, लोकांवर नाही. आणि कित्येक वेळेला आपल्याला वाटते, हो मला काही येत नाही, त्यामुळे समोरचा म्हणतो तर बरोबर आहे, असं वाटत असते. नाही, हे पण आपल्यालाही कळत असते काय येत नाही. हे सगळं आपण जरा स्वतःला बदलायचं. ते प्रत्येक स्त्रीनं पहिलं म्हणजे स्वावलंबी व्हायला पाहिजे, स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि जे मी करतेय तर योग्य करतेय हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि शॉर्टकट्स नको, शॉर्टकटनं पैसे नकोत आपल्याला. जे काही आहे तर योग्य मार्गानं, म्हणजे जे काही मी काम करते तर मी ओपनली करायला तयार असायला पाहिजे. कधी कोणालाही नाही लपून छपून करते, दुसऱ्याला करायला नको असली कामं करायची नाही. जी कामं मी ओपनली करू शकते, सगळ्यांसमोर करू शकते, हे मला करायला घाबरायची वेळ येत नाही. हे लक्षात ठेवा. एका खूप चांगली शिकवण नेहरूंनी इंदिरा गांधींना पत्रातनं दिलेली होती. आपल्याला माहित आहे, नेहरू जेलमध्ये होते तेव्हा ते आपल्या मुलीला इंदिरांना पत्र लिहिलेली होती. तेव्हा ते पत्रात ते सांगितलं होतं, आपल्याला कधी कसं वागायचं हे कळत नाही, रस्ता दिसत नसतो, विचारायला कोणी नाहीये, तेव्हा तू एवढं विचार कर, हे काम मी सगळ्यांसमोर ओपनली करू शकते का? ओके, मी हे सगळ्यांसमोर ओपनली करू शकते, ते बिनधास्त कर. नाही, हे करताना कोणी बघू नये, हे काम मी चोरून बिरून करायला पाहिजे, असं असलं तर बिलकुल करू नका. त्यामुळे मी सगळ्या स्त्रियांना हेच सांगते, कुठलंही काम करताना ओके मी ओपनली हे करू शकते. आणि लोक काय म्हणतील बिलकुल तुम्ही विचार करू नका. कित्येक वेळेला आपण पुढे जात नाही का, लोक काय म्हणतील, लोक असं म्हणतील, किंवा लोक नावं ठेवतील, किंवा आपल्याकडे बरीच ही पद्धत आहे, आपण स्वतःबद्दल विचार करत नाही पण लोकांना नावं ठेवायला आपण पुढे असतो. हे असं करू नकोस, हे तुला चांगलं दिसत नाही, अमुक काय, हे काय मुलींना योग्य आहे का? आज अहो मुली विमान चालवतात, नुसतं विमानच नव्हे, इवन वार म्हणजे युद्ध करणारी विमानं सुद्धा चालवतात. म्हणजे आपल्या स्त्रिया कुठे पोचल्यात बघा. पण ह्या अगदी मोजक्याच पोचलेल्या आहेत, मेजॉरिटी अजून मागे आहेत का? का म्हणजे पहिलेपासून आपल्याला तसं वागवलं जाते. तू मुलगी आहेस, तुला काही कळत नाही, तू असं करू नकोस, तुला काय करायचं आहे शिक्षण घेऊन, इथून चालू होते. त्यामुळे आपण आई वडील असलो तर आपण आपले विचार बदलायला पाहिजे, आपण मुली असलो तर आपण आपला विचार बदलायला पाहिजे. आणि असे कुठल्याही गोष्टीत आपण अडकून पडू नये. आज आता हे सगळे आता महाराष्ट्रात चाललेली आहेत कितीतरी गोष्टी, हेच कोण जास्त भरडलं गेले हो, कोणाचं नुकसान झालंय, कोणाचा गैरफायदा घेतला गेलेला आहे,
स्त्रियांचा. मग स्त्रियानं जरा स्ट्रॉंग व्हा, स्वतःवर विश्वास ठेवा, दिवस बदलतील. बघा तरी. हॅव ए गुड डे.